आपण जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये तुकाराम वाघ सरांकडे जाऊया आपण काय घडेल काय बिघडेल जाऊया मैदानाच्या आतमध्ये संघ पाहता आपण एका साईडला ब्राह्मण करवले आणि त्यांच्या आगेचा पाहतो आपण विठ्ठल रखमाई करवले संघ त्यांच्या आगेस फाईट करत असताना हरिक्रम संघ पाहतो आपण जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये सुस्वागतम 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 घेऊन चलतो मैदानाकडे ज्या ठिकाणी मात्र आपण सामना पाहतोय एका बाजूने हरिग्राम तर दुसऱ्या बाजूने आपण संघ पाहू शकाल करवले म्हणजे विचार केला तर एक पनवेल तालुक्यातील हा हरिग्राम संघ आणि त्याच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी आमच्या अंबरनाथ तालुक्यातील हा करवला संघ या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सांगतो जो हायेस्ट स्कोर मारेल त्याला बाय आहे आणि आतापर्यंतचा जर विचार केला तर वाघाचीवाडी यशच्या संघाने 73 धावा तब्बल कुठल्यात आणि तो तरी संघ सध्या तरी आघाडीवर आहे डावखुरी आताचा फलंदाज आपण पाहतोय सागर इथे मात्र लाऊड अपील पंचांनी अपील खारिज केली अपील मध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी डॉट बॉल पहिल्या चेंडूवर सिंगल आली त्याच्यानंतर मात्र डॉट तर आदरणीय विवेक जगताप साहेब यांच्याकडनं सागरसाठी सलग 2 षटकारांसाठी 1000 रुपयांचे कॅश प्राइज आहे इथे बराच वेळ चेंडू हवेत आहे पहिला मनगटी ताकदीचा वापर हँडसम सागरच्या बॅट मधून निघालेला पहिला षटकार तर जगताप साहेब यांच्याकडनं 1000 रुपयांचे कॅश प्राइज आहे आणि आमच्या समावेत ते जोडलेले आहेत फुल एन्जॉय करतात या व्यासपीठावरून इथे मात्र चांगली गोलंदाजी चेंडू पडल्यानंतर मात्र डीप मध्ये राहिला बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि अजून एक या ठिकाणी मात्र षटकार आल्यानंतर लगेच कमबॅक केलं गोलंदाज रवीना इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय चेंडू जाईल सीमा रेषा पार हा येतोय चौका तीन चौकार मारले तरी सुद्धा जगताप साहेब यांच्याकडनं 500 रुपयांचे कॅश प्राइज आहे टाइम अलर्ट आहे 3 षटकांसाठी आपल्याला 15 मिनिटांचा कालावधी दिला जाईल जर जास्त वेळ घेतला तर मात्र आपला चौथ्या षटकामध्ये एक प्लेयर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल इथून मात्र षटक संपलं एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 11 अशी धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय करवले टीमची संजय तर अजय साठी सुवर्ण संधी आहे सलग 2 षटकार मारले अजय आणि सागर या दोघांसाठी सुवर्ण संधी आहे जर सलगचे 2 षटकार मारले तर 1000 रुपयांचे कॅश प्राइज आहे विवेक जगताप साहेब यांच्याकडनं या ठिकाणी मात्र आपण पाहतोय एक चांगलं व्यक्तिमत्व व्यासपीठावर आपण यांचं आगमन आणि आमच्या समावेश जोडलंय आणि आल्या आल्या मात्र एटीएम खुलं केलंय शॉर्ट पिच चेंडू त्याचा पुरेपूर फायदा उचलता आला नाहीये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे तू मै पाहायला मिळते आणि या ठिकाणी मात्र बराच वेळ चेंडू हातात ठेवला होता फलंदाजांचा इरादा होता दुसरी धाव घेण्याचा परंतु त्याच्यानंतर मात्र नाकार दिला सिंगल आली आणि सिंगलने संघाची धावसंख्या धावफलकावर 12 धावा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा पुन्हा एकदा
आमदार चषक 2026 पर्व दुसरं मध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जात आहे। ही स्पर्धा MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट दाखवलं जात आहे। त्यांच्या टीमचं पुन्हा एकदा खूप खूप आभार। तर ही साऊंड सिस्टम आणि मंडप डेकोरेटर चे प्रोप्रायटर आदरणीय मंगेशजी उतेकर साहेब यांचं सुद्धा मी मनापासून खूप खूप आभार करतो आणि त्याच्या टीमचं सुद्धा मी खूप खूप आभार व्यक्त करतो। इथे मात्र बॅट चीडिंग आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि पहिला धक्का लागला। इथून मात्र मैदान सोडावं लागेल। पहिला फलंदाज बाद सागर बॅक टू द डगआउट। चला पुन्हा एकदा कॅश प्राइज बदलला। प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल। विवेक जगताप साहेबांकडनं मात्र प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल। इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे। एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला खेळून काढले। पहिली धाव वेगाने, दुसरीचा प्रयत्न होता, धाडस केलं होतं परंतु त्या ठिकाणी मात्र मानस झाला नाहीये। सिंगल आले, सिंगलने संघाची धावसंख्या धावफलकावर 13 धावा। एक गडी बाद झालाय। सागर मात्र तंबूच्या आश्रयाला आला। इथे मात्र झेल ड्रॉप होतोय, सोपा झेल होता परंतु त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाने स्वतःच्या कपाळाला हात लावला कारण हा झेल खूप महत्वाचा होता। इथून मात्र फलंदाजाला जीवनदान मिळालंय। 2 धावा आल्या। या 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावर एक गडी बाद 15। करवले संघाला मात्र भक्कम पाठिंबा लाभलाय। वेगदादा जगताप यांचा दोन षटकारांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल। लगातार जर 2 षटकार मारले, इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय मिड विकेट रिजन मध्ये। पहिल्याच अटेमध्ये क्षेत्ररक्षक आलाय। पहिल्याच अटेमध्ये उचलायचं होतं, इथे धावची संधी होती परंतु चुकीची फेकी। इथून मात्र षटक क्रमांक दुसरं संपलं। 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 16 धावा म्हणजे 8.00च्या सरासरीने या ठिकाणी धावा जमावल्या त्या करवल्या टीमना। विवेक जगताप यांच्या वतीने पाहता आपण लागोपाठचे 2 षटकार मारले तर तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल फलंदाजांना। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आणि या ठिकाणी मात्र बराच वेळ चेंडू हवेत आणि इथून मात्र उंची जास्त, अंतरही तेवढंच गाठलं। इथून एक षटकार आलाय। या षटकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर 22वा। षटकार मारलाय, अजून एक षटकार मारला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। तर या ठिकाणी मात्र षटकार आला। अजयची बॅट तळपले, अजून एक षटकार मारला तर वेग जगताप सगळ्यांच्याकडनं 1000 रुपयांचा कॅश प्राइज। फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि इथून मात्र सोपा झेल
देऊन या ठिकाणी मात्र अजय बाद झाला. दुसरा धक्का करवले टीमला. आदरणीय राहुल भंडारी साहेबांच्या वतीने पाहता आपण बॅक टू बॅक 3 षटकार जर मारले तर आदरणीय राहुल भंडारी यांच्या वतीने 5,000चा अवांतर धाव. या अवांतर धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 23 धावा. या ठिकाणी आशीर्वाद वाघेसाठी मात्र सुवर्ण संधी आहे. सलगचे 3 षटकार मारले तर राहुल भंडारी यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयाचे कॅश प्राइज ऑनलाईन दिले जाईल, याची नोंद घ्यायची आहे. इथून मात्र डॉट चेंडू आलाय. थोड्याच नंतर लगेच चित्र स्पष्ट होईल कोणत्या संघाला बाय मिळेल. इथे मात्र टॅप केलाय. पहिली धाव वेगाने घेतली. सिंगल आले आणि सिंगल न संघाची डबलला दुहेरी कन्वर्ट केलंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन खेळाडूंमध्ये. आणि इथून मात्र पंचांनी रेफर केलाय. रनआउट बघायचा आहे का? ओके. या ठिकाणी घडलंय काय? फलंदाज बाद. आशीर्वाद बॅक टू द डग आउट. निवृत्ती वाघे. तर स्ट्राइक वर फलंदाज आपण वासुदेवला पाहतोय. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. एक अवांतर धाव. फटका चांगला आहे. या ठिकाणी मात्र सिंगल ना 26 धावा.
13 मिनिटाचा अवधी घेतला म्हणजे वेळेचं बंधन पाळलाय या ठिकाणी हरिग्राम टीम ना. आणि शेवटचं स्लॉगवरचं षटक अनामारीचं षटक 6 चेंडू मध्ये निश्चितच किती धावा बनवेल हा करवला संघ आणि किती धावसंख्येवर रोकेल हा हरिग्राम संघ. या संघाला इथे मात्र फटका मोठा खेळायचा होता. लाऊड अपील, पंचाने अपील उचलून धरली आणि या ठिकाणी मात्र फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागला 4था. कारण हा शेवटचा सामना आहे. तिसरा सामना जो झाला होता वाघाजीवाडी यश विरुद्ध कांडीचा पाडा त्या संघामध्ये हायेस्ट स्कोर मारला होता वाघाजीवाडी संघानं. म्हणजे चित्र स्पष्ट झालंय. जुमापट्टी संघाचा संघनायक आणि मोरबे संघाचा संघनायक यायचा आहे. आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करू. चला जुमापट्टी संघाचा संघनायक आणि मोरबे संघाचा संघनायक आपण यायचा आहे. निवृत्ती आणि राजेश ही सोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. 26 धावा. इथे मात्र फटका चांगला आहे. मनगटी ताकदीचा वापर परंतु फटका या ठिकाणी मात्र जसा हवा होता तसा मात्र खेळता आला नाहीये आणि इथून मात्र कॅलरीज कमी पडल्या. इथून अजून एक धक्का लागला या करवले टीमला. मात्र एका पाठोपाठ एक धक्के दिले आहेत ते करवला टीमला. ज्या पद्धतीने करवला टीम ओळखली जाते तशा प्रकारचा खेळ मात्र आज राहिला नाहीये. कारण स्वस्तात बाद झाले सागर आशीर्वाद अजय. फक्त सागरचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाने चांगली फलंदाजी केली नाही. 10 धावांचं योगदान दिलं ते सागरना. त्याच्यानंतर मात्र एकाही फलंदाजाने या सामन्याची जबाबदारी घेतली नाहीये. अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. या ठिकाणी मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट. शेवटचे 2 चेंडू. चला जुमापट्टी संघाचा संघनायक आणि मोरबे संघाचा संघनायक आपल्याला विनंती आहे की आपण जुमापट्टी संघाचा संघनायक आलाय आणि मोरबे संघाचा सुद्धा कर्णधार आलाय. तर मी निलेश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र नाणेफेकी करायची आहे. या ठिकाणी फलंदाज बाद. धावसंख्या आपण पाहतोय लावल्यात आणि 29 धावांचं लक्ष आहे. निश्चितच नाणेफेकी जिंकली. आपला कॉल काय असेल? बॅटिंग. तिथेच पाहिला समोर संघ पाहता आपण मोरबे संघ या आधी कधी त्यांच्या सोबती लढत झाली आहे का आपली? नाही, पहिल्यांदा सोबत केलं त्यांची. निश्चितच पाहिला आपण नवीन लढत पाहता आपण चांगला सामना प्रेक्षकांना भेटी येईल का हा प्रश्न पडला आता. हो, आम्ही 30+ धावा करण्याचा प्रयत्न करू. निश्चितच पाहिला चला आपण तीन नरेश षटकांचा वाघ सामना स्कोरिंग राहिला. साठी यायचंय. नरेश वाघ 3 षटकामध्ये आपण 30-35 चे जाबा बनवण्याचा प्रयत्न असेल. पण एकच या आयोजन बद्दल काय म्हणशील? आयोजन तर भरपूर सुंदर आहे. आम्ही इकडे पहिल्यांदा खेळायला आलोय. हे आयोजन मस्त, सर्व सुंदर आहे. तर देऊया शुभेच्छा. हे होते पाहता आपण जुमापट्टीचे संघनायक. जा आपण मोरबे संघाच्या संघनायकाकडे पाहता आपण नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आता मात्र तुमच्या वाटेस गोलंदाजी आली आहे. काय डिसिजन असेल आपला? 25 ते 30 धावापर्यंत रोखू द्या ना.
निश्चितच पाहिला पण 25 ते 30 धावेचा रोखण्याचा प्रयत्न असेल. एकच म्हणेन या आयोजन बद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूप चांगलं आहे. निश्चितच पाहिला आपण मोरबी संघाचा संघनायक देऊया शुभेच्छा दोन्ही संघाला. जाऊया मैदानाच्या आतमध्ये कारण सामना आहे भरपूर महत्वाचा. दुसऱ्या फेरीतली पहिली लढत पाहतो आपण. एका साईडला मोरबे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना संघ पाहतो आपण जुवापट्टी. हे दोन्ही संघ पाहतो आपण. ओके ऑनलाईन पाहता आपण विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000चा पारितोषिक दिला जाईल. चला सामना भरपूर महत्वाचा आहे. चला स्टार्ट करायचा लगेचच सामना. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. रवी पाहता पण डावकऱ्या त्याचा फलंदाज त्याच्या सोबतीला फलंदाज पाहिला पण बाबू ही जोडी पाहता आपण मैदानाच्या आतमध्ये. पहा विवेक जगताप यांच्याकडनं सागरने जेल सोडला तर 100 रुपये दिले जातील ऑनलाईन. गोलंदाज पाहतो आपण गोलंदाजी मार्क वरती अक्षयचा वापर केला गेला. चला फास्टली खेळायचा यावरती लक्ष असू द्या. टोटल पाहता आपण धापटलावरती धावा जोडल्या गेल्या. टार्गेट सेट झाला 29 धाबेचं आणि 29 धाबेचं पाठलाग करत असताना स्ट्राईक एंडला फलंदाज खोलात टाकलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न भरपूर चांगला क्षेत्ररक्षण राहिलाय त्या ठिकाणी. डॉट चेंडू आदरणीय विवेक जगताप यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 2000चा पारितोषिक लावला गेला. सुवर्ण संधी असेल गोलंदाज अक्षय पवारला. पुन्हा एकदा तयार राईट मोर विकेट खोलात टाकलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी पण एका टप्प्यावरती चेंडू स्टॉप केलाय. कदाचित झेल पकडायचा होता मात्र थोडा थांबला. त्यानंतर चेंडू स्टॉप केलाय. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने श्री गणेशा झालाय हरिग्राम संघाचा. कारण 29 धाबेचा पाठलाग करायचा आहे. कारण कुठलीही रिक्स घेत नाहीये सध्याच्या घडीला फलंदाज रवीला पाहतो आपण. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज पाहिला पण बाबूला पाहतो आपण. अक्षय पाहतो आपण सध्याच्या घडीला भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. चला फास्टली गेलायचा टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या. पुन्हा एकदा सज्ज झालाय. शॉट हो बॅटची कडा होती. कदाचित विकेट किपरच्या माध्यमातून चुका राहिल्यात आणि असे झेल तर मात्र पकडायचे आहेत. कारण तुमच्याकडे सुरुवातीला तुम्ही धाबा भरपूर साऱ्या कमी बनवल्यात. त्याच रीतीने मात्र या जेव्हा चान्सेस येतात ना त्या चान्सेसला मात्र 100% करण्याचा प्रयत्न असेल. पाहतो आपण झेल सोडलाय विकेट किपरच्या माध्यमातून. भरपूर काय सांगून जाईल बाबूचा झेल. पुन्हा एकदा सज्ज झालाय अक्षय. गोलंदाजी मार्कवरती भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. टोटल पाहता आपण हो हलक्या शाताने उडवला चेंडू. क्षेत्ररक्षण नाहीये त्या ठिकाणी. तोपर्यंत मात्र पाहता आपण चुकी करत असताना सागरच्या माध्यमातून राहिलाय. एक धाव होती त्या ठिकाणी मात्र दुहेरीमध्ये कन्वर्ट केल्या आणि या 2 धावीच्या मदतीने टोटल पाहता आपण धापटलावरती धावा जोडल्या गेल्यात. 3 आकड्यावरती जाऊन पोहोचला. 29 धाबेचं पाठलाग करायचं होतं. 29 धाबेचं पाठलाग करत असताना टोटल पाहला आपण 3 आकड्यावरती जाऊन पोहोचला. समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक 20 आणि 20 मध्ये बनवायच्या टोटल 26 धावा हरिग्राम या संघाला. बाबू पाहता आपण स्ट्राईक केला. त्याच्या सोबतीला फलंदाज रवी डावकुऱ्या त्याचा फलंदाज गोलंदाज अक्षयने भरपूर सारा कमबॅक केला. भरपूर चांगली गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न सागर आहे त्या ठिकाणी. भरपूर चांगला क्षेत्ररक्षण राहिला. फेकी सुद्धा भरपूर चांगली झाली आहे. तोपर्यंत मात्र सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पहिल्या पण धावपटलावरती धावा जोडल्या घेतील.
टोटल 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड 4 धाबा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे सध्याच्या घडीला अक्षय. या गोलंदाजाचा पाहतो आपण काय कमबॅक करत असताना पाहतो आपण 29 धाबेचं पाटलाईन करायचं होतं. 29 धाबेचं पाटलाईन करत असताना टोटल पाहता पण हरिग्राम संघ जाऊन पोहोचला 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चेंडू शिल्लक असेल 19 धाबा. टोटल 25 धाबा बनवायच्यात 19 चेंडू मध्ये. खुला टाकलाय खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. सागरच्या माध्यमातून चुका राहिलाय. झेल सोडलाय आणि चेंडू जातोय सीमा पार. एक टप्पा घेत येतोय आज रवीच्या बॅटमधला चौकार. जाग झालंय सारे गाव. पाणी सुटाया लागलंय. चला चला पाचली खेळायचं यावरती लक्ष असू द्या पंच. चला विठ्ठल रखमाई करवले संघ वेळेचा पूर्णपणे बंधन असेल कारण 3 षटकाच्या आतमध्ये पाहतो आपण 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटक फेकायचे आपल्याला. टोटल पाहत आपण 100 रुपयाचं पारदर्शक सुद्धा कमवला गेलाय सागरने कारण झेल सोडलाय त्या ठिकाणी. ऑनलाईन दिले जातील का गुगल मारला जाईल. पुन्हा एकदा सज्ज झालाय बालू झालाय चालू. काय सांगायचं बाबू म्हटलं जातो ना. बारा ग तुझे बारा ग वाजवेन तुझे मी बारा अशी कंबरेत वाकवेन तारा तुला मी कंबरेत वाकवेन तारा. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज पाहतो आपण. गोलंदाजी मार्कवरती 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. समीकरणचा विचार केला पहिला पण सध्याच्या घडीला धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 29 धाबेचं पाटलाईन करायचं होतं. पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज अजय. खोलात टाकला खोदून काढण्याचा प्रयत्न पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न जाऊन बॉडीला चेंडू ब्रश होता. डॉट चेंडूची सांगता राहिली कारण ज्या रीतीने हरिग्राम संघाने गोलंदाजी केली आहे त्याच रीतीने मात्र आता सध्याच्या घडीला गोलंदाजी सुरू आहे. विठ्ठल रखमाई करवले संघाचे पाहिले आपण कदाचित 40-45 धावा झाल्या असत्या तर फायटिंग स्कोर मात्र या मॅच मध्ये आणखीन मजा आली असती. पण मात्र पाहता पण 29 धाबेवरती सुद्धा संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये विठ्ठल रखमाई करवले संघ पाहतो आपण. पहा विवेक जपताक यांच्याकडनं एटीएम गुला केला आहे. हो यावेळेस मात्र हलक्याशी कडा पाहता आपण चेंडूला छेडखानी करण्याचा प्रयत्न. चेंडू गलीमधून चेंडू फरार होतोय. हा येतोय दमदार चौकार. निश्चितच पाहिला आपण ज्या गाण्याची फरमाईश केली त्यानंतर डीजेचं करूया कौतिक. एक झेल मात्र आशीर्वादने पकडला तर विवेक जगताप यांच्याकडनं पाहता आपण 500 रुपये दिले जातील. मात्र यावेळेस मात्र चौकारानंतर बाबूने ठोकला हा षटकार. बाबू बेकार पिसालला. काय सांगायचं आहे गड्या. धडाला पडले उपटी घालायला लागला. पकडली तर आशिष यांच्या आशीर्वादसाठी मात्र पाहता आपण विवेक जगताप यांच्याकडनं 1000 रुपये दिले जातील. पहा विकेट आलाय मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. पहा ज्या फलंदाजाने हा कार माजवला होता 2 चेंडूवरती 10 धावा जमा केल्या त्या फलंदाजाला आता माघारी परतवला. टोटल पाहता आपण 18 या आकड्यावरती पार्टनरशिप बेल्टअप झाली आहे. तुटली आता सध्याच्या घडीला 29 धाबेचं पाटलाईन करायचं. 29 धाबेचं पाटलाईन करत असताना 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता समीकरणचा विचार केला पाहतो आपण सध्याच्या घडीला चेंडू शिल्लक आहे 14 मध्ये बनवायच्या टोटल 11 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय संजय डावखरे. त्याचा फलंदाज पाहिला आपण. गोलंदाज पाहिला पण गोलंदाजी मार्कवरती अजय. 2 चेंडूवरती 10 धावा जरूर खर्च केल्यात अजयने. थोडासा मागडा ठरला जरूर. अक्षयची भरपूर चांगली गोलंदाजी राहिली होती. चला फास्टली खेळायचं यावरती लक्ष असू द्या. समीकरणचा विचार केला 14 चेंडू
आणि 14 चेंडूमध्ये बनवायचे 11 धावा. भरपूर चांगला पुन्हा एकदा कमबॅक करतो. टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. अजूनही 11 धावा बनवायच्या आहेत. विवेक जगताप यांच्याकडनं पाहता आपण लागोपाठचे 2 झेल पकडले तर तब्बल 5,000चा पारितोषिक दिला जाईल. गुगल मारला जाईल. भरपूर चांगला प्रयत्न, भरपूर चांगला प्रयत्न. पाहतो आपण 2 षटकाचा वादवी खेळ संपला गेला. 2 षटकानंतर टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक आहेत 12 मध्ये बनवायच्या टोटल 10 धावा. पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव करेल का टीम विठ्ठल रखमाई करवले संघ, यावरती लक्ष लागला गेल्यात 12व्या खेळाडूच्या. हा प्रश्न सुद्धा पडलाय. आता कदाचित 40 ते 45 धावा असल्या असत्या तर फाईट करू शकतात. पहा रवी ठाकरे साठी सुवर्ण संधी आल्या. बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर आदरणीय विष्णू चौधरी यांच्या माध्यमातून 200 रुपये दिले जातील 2 षटकारासाठी. चला फास्टली खेळायचा. गोलंदाज पाहतो आपण आशीर्वाद गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. कमबॅक करेल का सध्याच्या घडीला हा प्रश्न पडला गेला. समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक आहेत 12 मध्ये बनवायच्या टोटल 10 धावा. चला फास्टली खेळायचा. भरपूर सारा वेळ खर्च करताय आपण. पुढे एकदा सज्ज झालाय. हो फिरवला चेंडू पाहतो आपण. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. थोडासा बॅटचा फेस कदाचित लवकर ओपन केला. डॉट चेंडूची सांगता. पुन्हा एकदा समीकरण चेंज झालाय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू शिल्लक आहेत 11 मध्ये बनवायच्या टोटल 10 धावा. टोटल पहिले आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात 19 या आकड्यावरती. 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. एक गडी बाद. हो यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. झेल पकडेल का? हो झेल सोडलाय का मॅच? भरपूर काय सांगून जाईल. चेंडू जातोय सीमा पार. एक टप्पा घेत चौका. सामना खुला केलाय सध्याच्या घडीला. हो यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये आपल्या स्टाईलने सामना फिनिश केलाय. हार्ड लक विठ्ठल रखमाई करवले संघ. अभिनंदन टीम हरिग्राम संघ.